नमस्कार भावांनो, मी हर्षल वायले स्वागत करतो तुमचं आपल्या हर्षल वायले ग्राफिक्स या यूट्यूब चॅनलमध्ये. तर भावांनो, आता वेडिंग सीझन चालू झालेला आहे. तर त्या निमित्ताने आपण एकदम खतरनाक अशी लग्न आमंत्रण व्हिडिओ बनवलेला आहे. तर ती तुम्ही साखरपुडा समारंभ असेल किंवा विवाह असेल, लग्न असेल, तर त्या दोन्हींसाठी तुम्ही यूज करू शकता. तर भावांनो, डेमोमध्ये पाहिल्याप्रमाणे आपण सेम टू सेम हे आपल्या मोबाईलवरून कसं व्हिडिओ एडिट करायचं तर ते बघणार आहोत. तर त्यासाठी भावांनो, व्हिडिओ आपला पूर्ण बघा. आणि भावांनो, व्हिडिओ आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर अशाच नवीन ट्युटोरियलसाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आणि भावांनो, आपण जे काही सर्व PLP यूज केलेले आहेत किंवा अलर्ट मोशनचे आपण प्रिसेट यूज केलेले आहेत, तर त्या सर्वांना आपण पासवर्ड दिलेला आहे. तर पासवर्ड आपल्या व्हिडिओमध्ये 2 स्टेपमध्ये असेल. आणि भावांनो, आपण जे प्रिसेट दिलेलं आहे तर त्या प्रिसेटचा पासवर्ड आपला एकच स्टेपमध्ये आहे. तर सर्व पासवर्ड हे आपल्या व्हिडिओमध्ये दिलेले आहेत. तर त्यासाठी भावांनो, व्हिडिओ नक्की पूर्ण बघा. तर चला तर भावांनो, जरा वेळ न घालता आजचा व्हिडिओ आपण सुरू करूया. तर सर्वप्रथम आपल्याला आपलं पिक्सेल ॲप हे ओपन करून घ्यायचं आहे. तर पिक्सेल ॲपमध्ये मी जे तुम्हाला प्रोजेक्ट फाईल दिलेले आहेत, PLP फाईल दिलेल्या आहेत, तर त्या सर्व ॲड करून घ्यायच्या आहेत. तर आपण एक दिलेली अशी मुलाच्या नावाची. तर इथं नाव चेंज करून घ्यायचं, तुमचं जे मुलाचं नाव असेल ते. तर आपण इथं श्रीलिपी फॉन्ट यूज केलेला आहे. आणि जो बाकी नावांसाठी तर हा सिम्पल फॉन्ट यूज केलेला आहे. तर हे सर्व चेंज करून घ्यायचं आहे. मुलाचं नाव चेंज केल्यानंतर इथून आपल्याला PNG सेव्ह करून घ्यायची आहे. तर PNG सेव्ह करून झाल्यानंतर तुम्हाला इथं त्यानंतर मुलीचं नाव टाकून घ्यायचं आहे आणि ते सुद्धा PNG सेव्ह करून घ्यायचे आहे. तर एवढं झाल्यानंतर आपण परत इथं साखरपुडा समारंभ दिलेला आहे. जर तुमचं लग्न असेल तर इथं शुभविवाह सोहळा म्हणून सुद्धा तुम्ही टाकू शकता. जर साखरपुडा असेल तर साखरपुडा समारंभ टाका. आणि त्यानंतर आपल्या इथं दिनांक असेल, वार असेल, तर ते आपल्याला टाकून घ्यायचं आहे. तर आपण इथं एकदम सिम्पल फॉन्ट यूज केलेला आहे, तर तुम्ही इथूनच चेंज करू शकता. तर त्यानंतर निमंत्रक दिलेलं आहे आणि निमंत्रक पण आपण एकदम सिम्पल फॉन्ट यूज केलेला आहे. तर हे सुद्धा तुम्ही इथूनच चेंज करू शकता. आणि भावांनो, या सर्वांची लिंक ही आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे. आणि त्याला भावांनो, आपण 2 स्टेपमध्ये पासवर्ड दिलेला आहे. तर पासवर्ड व्हिडिओ नक्की पूर्ण बघा. आणि पासवर्ड हा टाकताना कोणताही स्पेस न देता टाका. तर अशा प्रकारे आपल्या 4 ते 5 आपण PLP फाईल दिलेल्या आहेत. तर ते सर्वजण आपल्याला इथून एडिट करून घ्यायचं आहे. एडिट केल्यानंतर इथं सेव्हच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. सेव्ह इमेजवरती जायचं आहे आणि इथून फॉर्मॅटमध्ये PNG सिलेक्ट करायचं आहे आणि नंतर क्वालिटी एकदम अल्ट्रामध्ये सेव्ह करून सेव्ह टू गॅलरी करायचं आहे. आणि एवढं करून झाल्यानंतर त्यानंतर आपल्याला आपला अलर्ट मोशन हे ॲप ओपन करून घ्यायचं आहे. तर अलर्ट मोशन हे ॲप ओपन केल्यानंतर मी तुम्हाला काही प्रिसेट लिंक दिलेल्या आहेत. तर त्याची लिंकसुद्धा आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. तर म्हणून आपण जो प्रिसेट लिंकला आपण जो पासवर्ड दिला आहे तर तो एकच स्टेपमध्ये आहे. तर ते सर्व आपल्याला प्रिसेट इथं अलर्ट मोशनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर जे पहिले प्रिसेट दिलेलं आहे तर तिला ओपन करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्या इथं बॉक्सचं ऑप्शन आहे, तर त्याला क्लिक करायच्यानंतर कॅमेरा ऑन करायचा आहे. तर अशा प्रकारे आपलं ॲनिमेशन तुम्हाला पूर्णपणे मी क्रिएट करून दिलं आहे. तर याला इथं एवढंच ठेवायचं, आपल्याला काहीच एडिट करायचं नाही आहे. तर त्यानंतर आपण स्नेह निमंत्रण दिलेलं आहे. तर ह्या ज्या आपल्या लेअर आहेत तर त्या लेअरला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. सर्व लेअर आपल्याला सिलेक्ट करून कॉपी करून घ्यायचे आहेत. तर सर्व लेअर सिलेक्ट केल्यानंतर इथं लेअरच्या ऑप्शनवरती जाऊन इथं कॉपी लेअर म्हणून आहे, तर कॉपी लेअर करायचं सर्व. त्यानंतर आपल्याला बॅक द्यायचं आहे. तर जे आत्ताची आपली जी प्रोजेक्ट फाईल जी असेल पहिली, तर तिला ओपन करायचे. त्यानंतर इथं जाऊन आपले जे 8 लेअर आपण कॉपी केले होते तर त्यांना पेस्ट करून द्यायचं आहे. तर अशा प्रकारे काय एक आपला साखरपुडा समारंभ म्हणून येईल. तर तुमचं जर लग्न असेल तर याच्या जागेवर तुम्ही इथून आपण जे PLP फाईल दिलेली आहे तर PLP फाईललाच आपल्याला फक्त इथं चेंज करायचं आहे. आणि इथं आपली जी साखरपुडा समारंभाची PNG दिली आहे तर त्याला सिलेक्ट करायचं आहे. नंतर कलर अँड फिल्डमध्ये जायचं आहे आणि इथून तुमचे जो फोटो इमेज काय असेल तर ते चेंज करून घ्यायचं आहे.
तर एवढं झाल्यानंतर परत तुम्हाला बॅक जायचं आहे. त्यानंतर आपण मुलीचं नाव म्हणून प्रिसेट दिलं आहे, तर ती ओपन करून घ्यायची आहे. तर तिलासुद्धा आपण काही अशा प्रकारे ॲनिमेशन दिलेलं आहे. तर मोबाईलला थोडा आता आपला हँग होतो, तर आपल्याला इथून लेयर सर्व कॉपी करून घ्यायच्यात अगोदर. तर आपण 7ही लेयर कॉपी करून घेतलेल्या आहेत. त्यानंतर आपल्याला बॅक द्यायचं आहे. जे आताची आपली जी प्रोजेक्ट फाईल होती, तर त्याच्यामध्ये जाऊन परत आपल्याला पेस्ट करून घ्यायचं आहे. तर काही अशा प्रकारे आपण ॲनिमेशन करून दिलेलं आहे. तर एवढं झाल्यानंतर भावना इथं काय करायचं आपल्याला, जर तुमची मुलीकडून असेल लग्न किंवा साखरपुडा समारंभ, तर तुम्ही अगोदर मुलीचं ॲड करून घ्या. जर मुलाचे असेल तर मुलाचे असेल तर मुलाकडून द्या. आणि त्यानंतर तुमचे तो फोटो चेंज करण्यासाठी जे फोटोचे लेअर आहे, तर तिला सिलेक्ट करायचे, कलर अँड फील्डमध्ये द्यायचं आहे आणि इथून तुम्ही इझिली फोटो चेंज करू शकता. तर फोटो चेंज करण्या अगोदर त्याला आपल्याला PNG फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करायला लागेल. आणि म्हणून जे आपण पिक्सल ॲपमध्ये जे PLP फाईल दिले होते, जे आपण PNG सेव्ह केल्या, तर त्यालासुद्धा अशाच प्रकारे आपल्या कलर अँड फील्डमध्ये जाऊन इथून चेंज करून घ्यायचं आहे. तर एवढं झाल्यानंतर परत आपल्याला बॅक जायचं आहे. बॅक झाल्यानंतर आपल्याला परत इथं मुलाचं नाव म्हणून आपलं जे आता मुलीच्या नावाचे आहे, तर ते आपल्याला परत एकदा सिलेक्ट करून घ्यायचे आहे. तर या सर्वांची वर्ण आपण प्रिसेट लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. तर तिथून तुम्ही इझिली एक्स्ट्रॅक्ट करू शकता. तर त्यासाठी भावना आपण पासवर्ड दिला आहे. पासवर्ड आपल्या व्हिडिओमध्येच आहे. आणि भावना जो आपण प्रिसेट लिंकला जो पासवर्ड दिला आहे, तर तो आपला फक्त एकच स्टेपमध्ये पासवर्ड आहे. तर तो सुद्धा आपल्याला व्हिडिओमध्ये दिसून जाईल. तर त्यासाठी व्हिडिओ नक्कीच पूर्ण बघा. तर अशा प्रकारे आपण काही या लेअर पेस्ट केलेले आहेत. तर एवढं झाल्यानंतर भावना इथं सुद्धा तुमचा जर मुलीचा फोटो असेल, तर तो मुलीचा फोटो सिलेक्ट करायचा आहे आणि इथून तुम्हाला फोटो असेल तर तो चेंज करायचा आहे. तर एवढं झाल्यानंतर आपण इथं जी आपली साखरपुडा समारंभाची जी डेट आहे, तर ती डेट आपण टाकलेली आहे. जर तुमचं इथं लग्न असेल, तर लग्नासाठी आपण शुभविवाह 16 म्हणून इथं आपण जे पिक्सल ॲपमध्ये एडिट करा आणि तीच PNG आपल्याला इथं ॲड करायची आहे. तर हे आपण 10 लेअर आहेत, तर त्या कॉपी करून घेणार आहोत. कॉपी करून आपला जो आता प्रोजेक्ट बनवतो त्याच्यामध्ये जाऊन आपल्याला पेस्ट करायचा आहे. तर एवढं झाल्यानंतर भावना इथं फक्त तुम्हाला काय आपल्या त्या लेअरवरती क्लिक करायचं आहे. त्या लेअरवरती क्लिक केल्यानंतर कलर अँड फिल्ममध्ये जाऊन फक्त आपल्या PNG आहेत, तर त्या PNG फक्त आपल्याला चेंजेस करायचे आहेत, बस बाकी काहीच करायचं नाही. मी तुम्हाला सर्व काही रेडी करून दिलेलं आहे. तर अशा प्रकारे आपल्या त्यानंतर असं आपलं व्ह्यू असतील, तर हे याचीसुद्धा आपली PLP फाईल दिलेली आहे. तर तिथं चेंजेस करून तुम्ही इथं फक्त आपल्याला एडिट करायचं आहे. तर म्हणून व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. अशाच नवनवीन ट्युटोरियलसाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा. तर अशा प्रकारे तुम्हाला सर्व काही भावना लेअर आपल्या कॉपी पेस्ट करून फक्त इथं आपल्याला काय PNG आपण ज्या पिक्सल ॲपमध्ये चेंजेस केले असतील, तर त्या फक्त इथं आपल्याला चेंज करून घ्यायचं आहे. बाकी सर्व आपल्याला सेमच राहणार आहे. तर एवढं झाल्यानंतर आपलं लास्ट राहिले निमंत्रक म्हणून. तर यासुद्धा सर्व लेअर मी कॉपी करून घेतो. तर भावना एवढंच आहे. सर्व झाल्यानंतर आपल्याला व्हिडिओला एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. तर त्यासाठी आपल्याला एक्सपोर्ट बटनवरती क्लिक करायचं आहे.
त्याच्या अगोदर भावना आपल्याला इथं आपण सॉन्ग ॲड न केलं तर आपल्या गॅलरीमधून तुम्ही कोणते इथं ऑडिओचं ऑप्शन आहे, तर इथून आपल्या गॅलरीचे जे साऊंड असेल तर ते ओपन होतील. तर इथून तुम्हाला जो पाहिजे तो सॉन्ग तुम्ही ॲड करू शकता. तर एवढं झाल्यानंतर आपल्याला एक्सपोर्ट बटनवरती क्लिक करायचं आहे. तर त्यानंतर आपल्या व्हिडिओची जी क्वालिटी असेल तर ती क्वालिटी सिलेक्ट करून घ्यायची आहे आणि एक्सपोर्ट बटनवरती क्लिक करायचं आहे.